साजरी करण्यात येत आहे। यावर्षी या ठिकाणी आमच्या महापौरताई कविता संतोष मुळे आणि आमचे राष्ट्रीय नेते बालाजीराव शिंदे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन, तसेच बालाजीराव इबिदार साहेब, तसेच आमचे बळवंतराव तेलंगे या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली आणि या कार्यक्रमाला त्यांनी जयंती साजरी केली। त्याबद्दलच्या सर्वांचे मी आभार मानतो। आणि या ठिकाणी आमची जी मागणी होती, गाडगेबाबांचा पुतळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक तीव्र भावना आहे धोबी समाजाची, आणि ती लक्षात घेऊन खरं म्हणजे महापौरतांना आम्ही विनंती केली की बाबा गाडगेबाबा महाराजांचा पुतळा या नांदेड शहरामध्ये भव्य दिव्य असा व्हावा। आणि तसेच गाडगे महाराजांच्या विचारावर सर्व समाजकार्य करणारे आणि गाडगेबाबांनी जे सांगला अज्ञान अंधश्रद्धा अंधरूढी या या चालीवर त्यांनी प्रहार केला आणि गाडगेबाबाचा जो दशसूत्री कार्यक्रम आहे त्याप्रमाणे सर्वांनी वागावं अशी मी या ठिकाणी या जयंतीनिमित्त सर्वांना आवाहन करतो। आणि या ठिकाणी रक्तदान महाराष्ट्र राज्य पोलीस धोबी समाजातर्फे रक्तदान शिबिर, त्यांचे सर्व पदाधिकारी रक्तदान शिबिर आणि अन्नदान वाटप आणि तसेच या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला। नांदेड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली, त्याबद्दल या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। आज श्री संत गाडगे महाराजांची 150वी जयंती आहे आणि प्रथम महापौर जे आज झालेले आहेत कविताताई मुळे, आज त्यांनी येऊन पूजा वगैरे करून गेले। पुन्हा त्यांनी आमच्या गाडगे महाराजांच्या पुतळ्याविषयी निवेदन दिलेलं आहे त्यांना। आणि पुन्हा आमचं एक मागणं होतं की एअरपोर्ट रोडला जे आमचे पहिले महापौर होते काय ते हां, तर त्यांनी नाव दिलं होतं आणि त्याचं अनुकरण आणि केलं नाही त्यांनी। पुन्हा आता त्याचं पण आम्ही ते निवेदन दिलेलं आहे, त्या एअरपोर्टच्या रोडला आम्ही नाव द्या म्हणून। पुन्हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे साहेब आणि बालाजी इबिदार साहेब, सुनील लोणोडे सर आणि पुन्हा आमचे महानगर अध्यक्ष माधव नाईके, सगळे आमचे कार्यकर्ते हे इथं येऊन एवढं अन्नदान रक्तदान शिबिर हे सर्व महाराष्ट्र पोलीस धोबी सेवा मंडळातर्फे आम्ही आयोजन केलं होतं। आज ते पूर्ण होता वेळेस आम्ही एक जे स्वप्न बघितलेलं आहे की आमच्या गाडगे महाराजाचं की शहरामध्ये भव्य दिव्य असा एक पुतळा व्हावा, ते आम्ही आता